पुणेकरांचे 254 कोटी खड्ड्यात. खड्ड्यांच्या नावानं पुन्हा 250 कोटींचा चुराडा. महापालिका कंत्राटदारांच्या अभद्र युतीतून लूट. पुणेकरांच्या कष्टाचा पैसा ठेकेदारांनी अक्षरशः लुटलाय. एक दोन नव्हे तर चक्क 254 कोटी रुपये खर्चून पुणेकरांच्या नशिबी खड्डेच आले आहेत. खड्डे. गुळगुळीत रस्ते आणि खड्डेमुक्त पुणेच्या घोषणा देणाऱ्या पुणे पालिकेनं पुणेकरांच्या विश्वासाचा लिलाव मांडलाय. गेल्या वर्षभरात केवळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल 254 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. आणि इतकं करूनही रस्त्यावर खड्डे पडल्यानं येत्या 3 महिन्यात आणखीन 250 कोटींचा चुराडा करण्याची तयारी पालिकेनं ठेकेदारांच्या संगनमतानं चालवली आहे. रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या तिजोरीतच कसा खड्डा खणला गेला पहा. तातडीच्या रस्ते दुरुस्तीवर 49 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मागच्या वर्षी रस्ते दुरुस्तीसाठी 60 कोटी रुपये खर्च झाला. 2026 मध्ये रस्ते दुरुस्तीसाठी 135 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. तर 2026 मध्ये सायकल स्पर्धेसाठी 145 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आणि आता 2027 मधील सायकल स्पर्धेसाठी रस्ते सुधारणा करण्यासाठी म्हणून 115 कोटी रुपये खर्च होणार आहेत. इतके पैसे खर्च करूनही पुण्यात रस्त्यांची दुर्दशाच आहे. कोर्टाच्या आदेशाचं कारण दाखवून अत्यावश्यक बाब म्हणून निविदा न काढता ठेकेदारांना कोट्यवधींची खैरात देण्यात आल्याचं दिसतंय. मात्र आता यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. माननीय आयुक्तांना भेटून या विषयात आग्रही मागणी केलेली आहे की तातडीने पुण्यातले रस्ते खड्डामुक्त व्हावे. गणेशोत्सव जवळ येऊन ठेपलेला आहे. अनेक सण आता पुढच्या काळामध्ये येत आहेत. त्यामुळे पुणेकरांना चांगले रस्ते द्यावेत आणि माननीय आयुक्त हे सुद्धा यामध्ये सकारात्मक आहे. मला असं वाटतं की आपल्याला माहिती की मधल्या 15 दिवसामध्ये खूप मोठा पाऊस झाला आहे. थोडी उघडीप मिळाली की पुण्याच्या रस्त्यांचं निश्चित चांगलं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. जे 3 पॅकेजेस काढले होते, रस्ते रिसर्फेसिंग करणं, खड्डे विझवणं, ह्याच्यामध्ये भारतीय जनताच्या पक्षाच्या उमेदवारांमध्ये रिंग करून घेतली आणि ते एका रिंगमध्ये त्यांच्या आपसातली भांडणं झाली. त्याच्यामुळं भिंग फुटलं आणि ते लक्षात आलं प्रत्येक गोष्टीमध्ये ह्यांना पार्टनरशिप पाहिजे. आणि आता खड्ड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहत नाही, एवढ्या खालच्या थराला गेलेले आहेत. या पुणे शहराने जो काही विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणलं, आज त्या पुणेकरांना त्यांची चूक लक्षात येत असेल. रस्ते जर 2 वर्षाच्या आत खराब झाले तर ठेकेदाराकडून फुकट रस्ता दुरुस्त करून घेण्याचा नियम असतानाही ठेकेदारांकडून फुकटात रस्ते दुरुस्त का करून घेण्यात आले नाही, असा सवाल विचारत पुणेकरांनी संताप व्यक्त केलाय. महानगरपालिका खोटं बोलतीये. मी स्पष्ट बोलतो, महानगरपालिकेने कुठं असं काम केलं मला दाखवून द्यावं की आम्ही इथे काम केलेलं आहे. मी मान्य करतो, कारण महानगरपालिकेमध्ये चोरांचा बाजार आहे. नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील, फक्त आणि फक्त कुठल्या तरी ठेकेदारामधनं पैसे मिळतील आणि फक्त आपण दाखवायला ते काम दाखवू, अशी परिस्थिती पुणे शहरामध्ये आहे. रस्ते बनवण्यापेक्षा खड्डे बुजवण्यावर जास्त खर्च होतो. मात्र तरीही खड्डे तसेच राहतात, कारण पालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अभद्र युतीमुळे पैसे खड्ड्यात नव्हे तर खिशात जातात. त्यामुळेच हे खड्डे नागरिकांच्या जीवावर उठतात. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.